पुण्य फळले बहुता दिवस भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो आज फिटले माझे कोडे बहुता जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे आलिंगने संताचिया दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता आज फिटले माझे कोडे बहुता जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो सुखे संतासी आधालो लोटांगणी आलो वैष्णव भार देखोनी आजी फिटले माझे कोडे बहुता जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे श्री संताची माथा चरणावरी संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत शांती पावलो संभाळा उत्तरी शांती पावलो संभाळा उत्तरी शांती पावलो संभाळा उत्तरी पावलो संभाळा अंतरी प्रेम सुख वाढले प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो आजी फिटले माझे कोडे बहुता जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे प्रस्तुत वैकुंठवासी परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली या महात्म्याच्या 18व्या पुण्यस्मरणानिमित्त चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आज हरिदिनीनाम एकादशीची सेवा प्रतिवर्षाप्रमाणे संस्थांच्या वतीने पूज्य श्री महादेव महाराज एवं नारायण महाराजांच्या वतीनं सेवेचा सुयोग सेवके करावे सांगितले कामन तेथे होतो पण कामाने गुरुवर्यांची सेवा आणि ती आदरानं मिळते. मी माझं परमभाग्य समजतो की शिवेचा योग काय नाही. विठ्ठल चिंतन म्हणून शिवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा चौकड्या पद्धतीचा संत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबरा जीवनातल्या समस्या संत भेटीनं कशा सुटल्या जातात याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग. कारण जीव म्हणजे अनंत समस्येनं भरलेलं जीवन आहे. जीव अपूर्ण आहे.
आणि त्या जीवाच्या पूर्णतेसाठी संत भेट हे अनिवार्य असलेली बाब आहे. विठ्ठल कदाचित देव भेटला तरी काम होईल ही खात्री नाही. देवाच्या भेटीपेक्षा अधिक किंमत संत भेटीला. देव भेटूनही जर संत भेटले नाहीत तर काम फत्य झालं म्हणता येणार नाही. संप्रदायातलं दांडगं उदाहरण दिलं जाते नामदेवरायांचं. त्यामुळं देवाच्या भेटीपेक्षा संत भेट ही जीवनातल्या परिपूर्णतेचं स्पष्ट स्वरूप. हा, संत भेटल्यावर मात्र जीवाला करायचं काही शिल्लक राहत. तुकोबारे म्हणता, तुका म्हणे जाचे भेटी होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुका म्हणे जाचे होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुका म्हणे जाचे भेटी होय संसाराची तुटी, होय संसाराची तुका म्हणे जाचे भेटी होय संसाराची होय तुका म्हणे ज्याची भेटी होय संसाराची तुटी. संतांची भेट झाल्यावर जीवाच्या जीवनातल्या सर्व समस्या सुटल्या जातात. पण संत भेट बहु अवघड आहे. जगामध्ये जी अवघड म्हणून गाजलेलं आहे ना, त्याच्यात संत भेट हे सर्वात अवघड आहे. म्हणून शब्द वापरलाय, बहु अवघड आहे संत भेट. कारण ज्यांच्या भेटीनं जीवाची पूर्णता आहे, त्यांची भेट अवघड आहे. होतच नाही का? होते. संतांच्या भेटीचं वैशिष्ट्य, दैववशात जर त्यांची भेट झालीच तर करायचं काही शिल्लक राहत नाही. कारण अंतिम प्राप्तव्य परमात्मा. जीवाला जी शेवटचं टोक मिळवायचंय, किंबहुना मिळविण्याचा कळत ज्याच्यात आहे, त्याचं नाव देव आहे. आणि तो देव संत भेटीनं अनायास आपोआप भेटतो. कसा भेटतो? संतापायी माथा ठेविता सद्भावी, तिने भेटे देवा आपे आप, तेने भेटे देवा आपे आप, तेने भेटे देवा आपे आप. संतापायी माथा ठेविता सद्भावे, संतापायी माथा ठेविता सद्भावे, संतापायी माथा ठेविता सद्भावे, संतापायी माथा ठेविता तिने भेटे देवा आपे आप, तेने भेटे देवा आपे आप, तेने भेटे देवा आपे आप. संतापायी माथा ठेविता सद्भावे, तिने भेटे देव आपे आप. देवाच्या भेटीला वेगळा सायास करावा लागत नाही.
संत दर्शनी हाला, पण संत भेट बाबच अवघड आहे. ज्ञानोबा म्हणतात भगवंताच्या मुखातली शब्द, येर बहुत जोडती किरीटी, जयाची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी विषयांद झाले. पण ज्ञानी महात्मा बहुनाम जन्मना म्हणते, ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिती, समहात्मा सुदुर्लभा. विठाला 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 महात्मा दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. महापुरुष संश्रय, या तीन गोष्टी दुर्मिळ सांगितल्या. दुर्लभम त्रिमेव तत् देवानुग्रहेतुकम, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. संत महात्म्याची भेट, सात सानिध्य हे दुर्मिळ बाब. एवं परमार्थातली कोणतीही क्रिया विना पुण्याची नाही. परमार्थ हा विषयच पुण्याधीन आहे. पुण्य नसेल तर परमार्थिक विषयाकडे माणसाची रुची राहत नाही. बहुता सुकृताची जोडी आणि मनोनी विठ्ठली आवड, अन्यथा नाही. परमार्थातल्या कोणत्याही क्रिया पुण्याही विना नाही, पुण्य असल्याशिवाय नाही. आणि पुण्य ही कमी चालत नाही. पुण्य पाहिजे बहुत, जन्म जन्मांतरीचे संचित. अनेक जन्माची पुण्याही लागते, किंबहुना पुण्य पुष्कळ लागते. संत भेट होती का होत नाही? होते. कधी होते? पुण्याईनं होते. पण सामान्य पुण्य तिथं काम करत नाही. पुण्याई एवढी लागते, पुण्य पाहिजे बहुत. नाथ महाराज तर स्पष्ट म्हणतात, काय? निष्कामता निज दृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी, तेही देंगे दिलांगे नाही, रोकड्याला ही जे रोकड लागते दे दिया जाएगा यार, असलं उदारीची भाषा चालत नाही. मग रोकड्याला ही जे पाठोवाटी लगातार एका पाठी एक, तै होय भेटिया हरिप्रियाची. विठाला 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 भगवत भक्ताची किंबहुना संतांची भेट हे पुण्य यादीने, ती पुण्य देखील इतकं लागते, अनंत पुण्य कोट्यानो. आता पुण्य जर पुष्कळ कमवायचं असलं, कोणता बी माल पुष्कळ जास्त त्याला तितकंच पीक काढावं लागेल का नाही? एका दाण्याचे अनेक दाणे करण्यासाठी आपण सारे जवळजवळ टक्केवारीने शेतकरी माणसं आहोत. अगोदर त्याला केवढी मेहनत करावी लागते, किती लांबून तास धरावं लागतं. शेतकरी तोंडात घालायचा घास, खायचा घास मातीत कालवितो. सध्या काय चालू आहे? सध्या सर्रास काय चालू आहे? अहो, खायचं धान्य कुठं कालवायला? मातीत कालवायला. का? त्याला माहिती आहे हे का बीजा केला नाश,
मग भोगिले कनिसा मग भोगिले कनिसा मग भोगिले कनिसा एका बीजा केला नाश मग भोगिले कनिसा मग भोगिले कनिसा मग भोगिले कनिसा एका बीजा केला नाश भोगिले कनिसा अरे मगा भोगिले कनिसा एका बीजा केला नाश भोगिले कनिसा भोगिले कनिसा एका बीजा केला नाश. त्याला माहितीये मग भोगिले कणीस. एका दाण्याचे हजारो दाणे देतात पण त्याला पहिलं मातीत कालवावं लागतं आणि मातीतही सहजासहजी कालवून जमत नाही. त्याला मेहनत करावी लागते. जुनी पद्धत होती. हिवाळा संपत आला की नांगरून ठेवायची जमीन. उन्हात चांगली तळपू द्यायची. तावली तावून सुलाखून निघाली उन्हात. जमिनीला चांगला ताव येऊ द्यायचा आणि मग उन्हाळ्यात मोगडा पाळी वेचणी फुकणी सारा कार्यक्रम करावा लागायचा. हे जर नाही केलं तर न करीता निगा न करीता कैसे कैसे नीते निगा न काढिता तन कैसे नित्य कन येती हाता. जमीन कोणती असू द्या मुनाप्याची बटईन मुक्त्यार खरेदी खत साठे खत बक्षीस पत्र दानपत्र कुळात आलेली किंबहुना बापदाद्याची इस्टेट असू द्या मिरासीचे मोहून शेत नाही देत पीक नाही देत पिकवू नाही देत पिकवू नाही देत पिकवू निराशीचे मोहना शेत नाही देत पिकवू नाही निराशीचे मोहना शेत नाही पिकवू नाही बाप दाद्याची जमीन आहे किंबहुना वडलोपार्जित आपल्या नावावर आलेली किंबहुना घरची जमीन. त्याला मिराशीचं शेत म्हणतात. कसलं शेत? मिराशी शब्दाचा अर्थच है जो अपने बाप दादे की इस्टेट जो हमारे नाम से चुन दी गई राशि उस राशि का नाम कहा जाएगा. मेरी राशि का नाम होता है मिराशी.
विठ्ठल विठाला आपल्या नावावर जरी जमीन आलेली असली, वडलोपार्जित आपली जमीन असली म्हणजे काय फुकट पीक देते का? तुकोबाराय म्हणतात मिराशीची मोहून सीत नाही देत पीक उगे. फुकट पीक देत नाही, त्याला ही मेहनतच करावी लागते. मेहनत अहो नांगरून चालत नाही नुसतं. मोगडा पाळी तशीच वेचणी फुकणी सहित सारं उरकून वाट बघत बसावं लागतंय. कुणाची? शाबास, पावसाची. माणसाच्या लक्षात पावसाची वाट बघत बसावं लागतं. बर, पाऊस पडल्या पडल्या पेरतात का? नाही. शेतकरी आता इथं वारकरी बिन शेतकरी बी पाऊस पडल्या पडल्या पेरतात? नाही पेरत. जाणकार शेतकरी त्याला माहिती आहे पाऊस पडण्याला जेवढी किंमत आहे, किंबहुना त्याच्याही पेक्षा एक काकण अधिक किंमत वापशाला आहे. वापशाला वापसा मोलाचा आहे. वापशाला संतांनी अनन्यसाधारण किंमत दिली. वापसा किती मोलाचा आहे एका शब्दात सांगतो. वापसा एवढा मोलाचा आहे, सांसारिक माणसाला ब्रह्मचारी राहिल्याचं शास्त्र संत प्रमाणपत्र बहाल करतात. वापसा सांभाळला तर. विठाल विठाला 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 विठाला. किती किंमत आहे? सांसारिक माणसाला ब्रह्मचारी राहिल्याचं प्रमाणपत्र आहे. विधीने सेवाना विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान, विषय त्यागाते विधीने सेवन विषय त्यागाते समान. सांसारिक जीव ब्रह्मचारी राहिल्याचं संत प्रमाणपत्र देतात. कशामुळं? फक्त त्यानं वापसा सांभाळायचा. वापसा म्हणजे एवढी किंमत आहे वापशाला. काही माणसं दसकट छाप आहेत. कसली छाप आहेत? दसकट छाप का म्हणलो? त्याचं कारण आहे, कारण ते काढताना तिरकस काढलेलं असतं. कोण? दसकट. दसकट म्हणा. कापतानाच असं कापताना ते जरनेलं असतंय असं तिरकस. साधारण चपलाला ती जात दातच देत नाही. नालाचा जोडा असला तरच जात जागेवर येते. त्याला दसकट म्हणतात. विढल असल्या दसकटासाठी ज्ञानोबरायची शब्द ऐका. विधीचा वापसा जर चुकविला, वापशाचा जर भान नाही ठेवलं तर ज्ञानोबरायची शब्द इतकी भारदारीची आहेत ना. विधीची वाप चुकवी, अन्यायाचे बीज रोपवी, कुकर्माचा करी राबू जरी, तरी तयाची सारिखे असंभाव्य पाप पिके. मग जन्म कोटीवरी दुःखे जीव भोगी. विठाला 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 ज्ञानोबराय म्हणतात जर विधीचा वापसा चुकविला
आणि अन्यच बीज जर रोपविलं आणि कुकर्माचा राब केला तर तरी तयाची सारिखे असंभाव्य पाप पिके, त्याचा परिणाम जन्म कोटीवरी दुःखे जीव भोगी. कोट्यवधी जन्म दुःखाचे भोगत राहावे लागतात, पुन्हा पर्याय उरत नसतो. याती अधमाम गती भवती, अधम गतीला जाऊन प्राप्त होतो. ऐसे होती तरु तृण लोह लोष्ट पाषाण. विढल आलावी 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 आलावी. कशाचा परिणाम? विधीचा वापसा चुकविला की असला परिणाम. वापसा एवढा मोलाचा आहे. तुकोबारांनी वापशाचं मोल करत असताना म्हटलंय, मडे झाकोनी करीती मेरा मडे झाकोनी करीती मेरा मडे झाकोनी करीती मेरा मडे झाकोनी करीती मेरा कोण दीवाने लवला हो, कोण दीवानी लवला हो. आता इतकी किंमत आहे म्हणल्यावर आपण तरी कसं ग बसून जमलं. लावून बारी लावून. अहो, मेलेल्या माणसाच्या किंबहुना एखाद्याचा घात जरी झाला, घातापेक्षा पेरणीची घात खतरनाक आहे. तुकोबाराच्या शब्दात मडे झाकोनिया करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवला हो. म्हणजे मेलेल्या माणसाच्या दुखवट्यापेक्षा एक काकण किंमत संतांच्या शब्दात पेरणीला आहे. म्हणजे वापसा किती किमतीचा आहे? एवढ्या किमतीचा वापसा. म्हणून जाणकार सुज्ञ शहाणी वापशाशिवाय पेरत नाही. आपल्या भाषेत सांगतो, विढल विढाला विढाला वापसा जर चुकविला आणि चकलीनं जर चिबडीत पेरलं, कशात पेरणं म्हणते त्याला? चिबड चिबड चिबड. चिबडीत जर पेरलं तर त्याचे दुष्परिणाम असे आहेत. व्यवहारात येऊन सांगतो, चिबडीच्या पेरीचा परिणाम वरला पापोडा काय होतो? जमिनीचा कडक होतो कडक कडक होतो. कडक वाळून जातो. वाळून कडक होतो. खाल्ला नाजूक कोंब उगवून वर येईपर्यंत वरला पापुडा कडक होतो महाराज. खाल्ल्या नाजूक कोंबाला सरळ जीवर छिद्र करून यायचंय, त्या कडकपणामुळं येता येत नाही. जिकडं जमिनीला भळ पडली असेल, फाटली असेल, चिरली असेल, तिकडं त्याला वाकडं जावं लागतं. आणि त्या ह्याच्यातून पुन्हा म्हणून येतानाच अशी करून जन्माला येतील. ही चिबडीतल्या पावत्या आहेत. विढल म्हणून शहाण्यानं वापसा हो द्या. वापसा सांभाळायचा. विढल कारण त्या नाजूक कोंबाला छिद्र करायला ताकद राहत नाही, नाजूक असते. मग त्याला ती वाकडं होऊन येतानाच कसं यावं लागतंय. ही कशाचा परिणाम आहे? चिबडीतल्या पेरीच्या पावत्या. वस्तुस्थिती कसं पेरलं पाहिजे? खोलवोली पाडे
उत्तम खोलवली पडे खोलवली पडे ते पिका उत्तम खोलवली पडे उद्धळाचा श्रमा वाया जाय उद्धळाचा श्रम वाया जाय खोलवली पडे ते बीज उत्तम उथळाचा श्रम वाया जाय वापसा व्हायला ह्या नावाखाली वल उठून जाऊ नये. बऱ्याच वेळेला असाच कुटाणा जास्त होतोय. हा लय वला आहे अजून हा लय वला आहे. वापसा व्हायला ह्या नावाखाली वल उठून गेली तर फायदा नाही मला. कारण बिजन पेरी खडकी ओला नाही ज्याची बुडकी ओल नाही ज्याची बुडकी. ज्ञानोबरायची भाषा ज्ञानोबराय म्हणतात खडकी जैसे वर्षले यागी माझी का आगी माझी पेरिले कर्म मानी जे देखिले स्वप्न तैसे विठाला केलेला सर्व व्यर्थ जायची लक्षण आहे. म्हणून ओल महत्वाची. खोल ओली पडे ते बीज उत्तम. अहो जाणकार शेतकरी रान ओला असताना हात रुमण्यावर असताना दाब देऊन ते पण चलत नाही म्हणून दोन्ही बाजूला दगड बांधतो. वलव्याच्या रानात ती वडायला जड आहे तरी बी दगड बांधून भार देऊन दाबून चलितो. का उथळाचा श्रम वाया जाय. म्हणून खोल ओली पडे ते बीज उत्तम. आणि केवळ पेरणी करून थांबत नाही. मग आपली पद्धत आहे रासनी नाही तर लोड करायची पद्धत आहे पाठी. का बी जर वर राहिलं तर पाखरं खाऊन जातील. पॉवरफुल औषधाच्या बाटलीला डबल बुचणं असते. खरंय बुचण ढिलं राहिलं औषध राहील पण पावर राहणार नाही. विढलं म्हणून रासनी म्हणा लोड म्हणा कशासाठी बी झाकून टाकणं सिद्धांतावर. ज्ञानोबराय म्हणतात नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले तैसी झाकी निपजले दान पुण्य विढाला काय शब्द आहेत. शेतकरी जसा पेरणी केल्यावर रासनीच्या लोडच्या रूपानं झाकून टाकतो. पांघुरवी पेरिले पेरलेल्यावर पांघरून टाकतो. तद्वत तैसी झाकी निपजले दान पुण्य. केलेलं दान केलेलं पुण्य झाकून टाकायचं. म्हणून बरीचशी परमार्थातली डोळं जाणकार माणसं आहेत गुप्तदान करून मोकळं होतं.
नाव उच्चार करून दान पावर कमी होती, दुसरं काय नाही. विडल विठाला विठाला अडचण कोणती? पावर राहत. कमी म्हणून तैसी झाकी निपजले दान पुण्य, झाकून टाकावं लागतं. आणि पेरल्यावर जाणकार शेतकरी 4-2 दिवसांना मुद्दाम येडा करायला जात असतो. का? कसं उगवलंय ती कळत असते. जानवर म्हणतात पूजोनी देव पाहिजे, पेरून शेता जाईजे, तोषोनी प्रसाद घेजे, अतिथीचा विठाला पेरोनी शेता जाईजे. का? दाट पातळ काही बेरलेलं कमी जास्त झालेलं कळत असते. एकदा 4 कोपरे बराबर उगवून आलं रे आलं की माणूस म्हणतो जमलंय बरं का. हा जमलंय. आणि एकदा जमलंय म्हणलं तरी बी भागत आहे का? नाही. त्याला खत पाणी म्हणा. अधून मधून निवडावे शेती करावी जतना, शेती करावी जतना, शेती करावी जतना, शेती करावी जतना. निवडावे तण आणि शेती करावी जतन. अधून मधून हात फिरवावं लागतं. कोळपणी खुरपणी ह्या गोष्टी कराव्याच लागतात. कारण तण एक आटमच असा आहे. कसा? त्याचं तण नाव का टाकलं? दुसरं का टाकलं नाही? त्याचं नाव दहान आणि त्याचं नाव तण. धान शब्दाचा अर्थ आहे दुधाय धारण पोषण यो हो. मूळ धातूच आहे दुधाय. धातूचा अर्थच आहे धारण और पोषण करने का नाम होता है क्या है? धान. विढल विठाला 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 धारयति अनेन यह सह धान इति आनंद प्रत्यांत प्रक्रिया आहे. अर्थात दुधाय धारण पोषण यो हो मूळ धातूच त्या अर्थाचा आणि त्याचं नाव अन प्रत्यय लागून धान शब्द बनतो. आणि इकडं तन. तन कुणाचं नाव आहे? व्याकरण शास्त्रात धातूच आहे. तनू विस्तारे. त्या जातीला यष्ट्रा वाढवायची गरज नाही. आपोआप वाढतंय. विढल विठाला 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 मूळ धातूच आहे तनू विस्तारे. म्हणून तर त्याचं नाव काय टाकलंय? तन. आणि आपल्या बी शरीराचं नाव का? त्याचं कारण आहे शरीरात अशी किमिया टाकलेली त्याचं तीच मधल्या मध्ये विस्तार करत आहे. लक्षात आलं का? शरीराला तनू किंवा तन म्हणण्याचं कारण काय? तनू विस्तार आहे. आपण स्वयंचलित वाढत राहते म्हणून त्याचं नाव तन आहे. ती वाढत राहते. त्यामुळं अधून मधून काय जारवा तोडणं खुरपणं ह्या गोष्टी कराव्याच लागतात. म्हणून निवडावे तण शेती करावी जतन. चांगलं जमलं की पोटऱ्यात येईपर्यंत त्याचा बी मोसम कट होत नसतो. कोणाचा? धानाचा. पोटऱ्यात येईपर्यंत कुणी बी कुणाला विचारलं तरी मग ती माळरान का असना माणसं म्हणत कसं आहे? नाही चांगलं जमलंय. पण पोटऱ्यात येणं म्हणजे जमलं म्हणणं ही खरी भाषा आहे का? नाही. नाही. बरीच बापा आम्हाला म्हणते महाराज
जगात बी लेकर आहेत पण आपली वेगळीच आहेत. मग आमच्या लक्षात येते बहुतेक निसवलं नाही. विडल विढाला आला विठाला 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 विठाला